राजभवनावर छगन भुजबळ हे पोहोचलेले आहेत आणि त्यांचा शपथविधी सुद्धा आता थोड्याच वेळात सुरू होईल। कशा प्रकारे तयारी करण्यात आलेली आहे आपण दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय आणि आपण पाहतोय आज राजभवनामध्ये छगन भुजबळ यांचा शपथविधी पार पडतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर आपण ही तयारी पाहतोय। नुकतेच छगन भुजबळ जे आहेत ते राजभवनावर पोहोचलेले आहेत आणि तीच ही ताजी आपण दृश्य राजभवनामधून पाहतोय। थोड्याच वेळात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा पोहोचतील आणि तीच ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजवर पाहतोय। छगन भुजबळ थोड्याच वेळात मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत आणि आपण पाहिलं की नाशिकमधील येवला इथले छगन भुजबळ हे आज कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ सुद्धा घेणार आहेत। छगन भुजबळ यांचा आज शपथविधी सोहळा पार पडणार आहे आणि छगन भुजबळ यांची आता मंत्रिमंडळामध्ये एंट्री पाहायला मिळते। छगन ही चर्चा आहेत, मात्र जेव्हा ही अनाउन्समेंट झाली तेव्हा सुद्धा बरीच टीका होतीये राजकीय वर्तुळामधून। अंजली दमानिया यांनी सुद्धा एक्सपोज केलेली आहे। यानंतर आपण जरांगे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिल्याचं पाहिलं। संमिश्र प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून उमटतायत। मात्र एकीकडे आज राजभवनामध्ये शपथविधी सोहळा पार पडतोय। छगन भुजबळ हे पुन्हा मंत्रिमंडळामध्ये एंट्री करतायत आणि भुजबळांना अन्न आणि नागरी पुरवठा खातं दिलं जाणार याच्या सुद्धा चर्चा आहेत। अगदी थोड्याच वेळात राजभवनामध्ये भुजबळांचा शपथविधी पार पडेल। तयारी सुरू आहे। भुजबळांची राजकीय कारकीर्द आपण पाहूयात। 1973 मध्ये मुंबई महापालिकेवर भुजबळ हे नगरसेवक होते। 1984 मुंबई महापालिका विरोधी पक्षनेते सुद्धा राहिलेले आहेत। 1985 मध्ये मुंबई महापालिकेचे महापौर सुद्धा भुजबळ राहिलेले आहेत। 1991 मध्ये दुसऱ्यांदा मुंबईचे महापौर होते। आणि या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊन आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत। सुशांत, राजभवनामधून आपण इथे दृश्य पाहतोय। छगन भुजबळ पोहोचलेले आहेत। काही वेळातच हा शपथविधी सोहळा सुरू होईल। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कधीपर्यंत पोहोचतात? सुशांत यांच्याकडे पुन्हा आपण एकदा जाण्याचा प्रयत्न करूयात। मात्र महत्त्वाची आणि मोठी अपडेट राज्याच्या राजकीय वर्तुळामधून 1999 मध्ये काँग्रेस सोडून पवारांसोबत राष्ट्रवादीमध्ये गेले छगन भुजबळ। त्यानंतर 18 ऑक्टोबर 1999 रोजी उपमुख्यमंत्री पदाची छगन भुजबळ यांनी शपथ सुद्धा घेतली। 2002 मध्ये विधान परिषदेवर बिनविरोध त्यांची निवड झाली। भुजबळांची राजकीय कारकीर्द पाहतोय। एप्रिल 2002 ते डिसेंबर 2003 उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री सुद्धा भुजबळ राहिलेले आहेत। 2004 मध्ये येवला मतदारसंघामधून विधानसभेवर आणि पुन्हा एकदा जो आहेत आमचे प्रतिनिधी सुशांत आपल्या सोबत आहेत। सुशांत, ताजी दृश्य आपण पाहतो राजभवनामधून। काही वेळातच शपथविधी सोहळा सुरू होईल, मात्र उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री अजूनही पोहोचलेले नाहीयेत। किती वेळामध्ये पोहोचतात? आपण जर बघितलं असेल तर मुख्यमंत्र्यांचा ताफा आता येत आहे आणि थोड्याच वेळात शपथविधी सोहळ्याला देखील सुरुवात होणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील या ठिकाणी येतील। आपण जर बघितलं असेल तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुरुवातीलाच आतमध्ये गेलेले आहेत। राजभवनात शपथविधीची तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे। थोड्याच वेळात मुख्यमंत्री आता राजभवनात गेलेले आहेत, पोहोचलेले आहेत। आता थोड्याच वेळात शपथविधी सोहळ्याला जी आहे ती सुरुवात होणार आहे। मात्र या ठिकाणी जर बघितलं असेल तर राजभवन परिसरात हा मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो तैनात करण्यात आलेला आहे। दोन्ही बाजूंनी रस्ते जे आहेत ते पोलिसांनी साखळी करून हे करून ठेवलेले आहेत आणि आपण जर या ठिकाणी बघितलं असेल तर मुख्यमंत्री गेल्यानंतर आता उपमुख्यमंत्री देखील राजभवनात जात आहेत। एकनाथ शिंदे राजभवनात पोहोचलेले आहेत। अजित पवार सुरुवातीलाच राजभवनात गेले होते। मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आता राजभवनात पोहोचलेले आहेत। काही वेळात शपथविधी सोहळ्याला जो आहे तो सुरू होणार आहे। शपथविधी सोहळा आणि आपण जर बघितलं असेल तर छगन भुजबळ हे आता मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांचं रिक्त झालेलं मंत्रिपद कुणाच्या वाटेला जाईल अशी चर्चा रंगली होती। त्यातच आता ज्येष्ठ नेते राष्ट्रवादीचे आणि ओबीसी नेते अशी ओळख असलेले छगन भुजबळ